जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचे स्वागत करीत आहे। चला तर आज आपण बनवूया चिकन चायनीज बिर्याणी। त्यासाठी आपल्याला हवे आहे 2 इंच अद्रकचा तुकडा, 2-3 हिरव्या मिरच्या आणि लसूण थोडा जास्त घेतला आहे। सगळ्यात आधी आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे। आणि तो आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कांदा आदल्या दिवशी तळून ठेवू शकता, त्यामुळे तुमचा वेळ वाचेल। कांदा आपल्याला गोल्डन फ्राय करायचा आहे। मी अर्धा किलो बासमतीचा तांदूळ घेतलेला आहे। तो आपल्याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। कांदा आपला तळून होऊस्तोवर आपण तांदूळ धुवून घेऊया। आता आपला कांदा गोल्डन फ्राय झालेला आहे। आपल्याला तो लवकर काढून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला काळा करायचा नाही। कांदा एका मोठ्या ताटात काढून तो पसरवून घ्यायचा आहे। आता आपण राईस बनवण्यासाठी एका स्टीलच्या टोपात पाणी घेतलं आहे। मिरच्या आणि काही खडे मसाले टाकले आहे। कोथिंबीर आणि पुदिना घातला आहे। थोडा बिर्याणी मसाला घातला आहे। थोडेसे तेल घातले आहे। मीठ घातले आहे। मीठ थोडे जास्त घालायचे आहे, कारण आपल्याला पाणी गाळून टाकायचे आहे। 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। आता आपण पाणी उकळवून घेऊया। आता आपण चिकनची तयारी करू। मी डायरेक्ट कुकरमध्ये चिकन शिजवलेले आहे। कुकरमध्ये चिकन टाकले आहे। एव्हरेजचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे। त्यामध्ये 2 तेजपत्ता, 2-3 तुकडे दालचिनी, 1 चक्री फूल आणि धणे, जिरे पावडर आणि ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पावडर टाकलेली आहे। आणि हा चिकन टिक्का मसाला येतो, तो आपल्याला घालायचा आहे। तो तुम्हाला सगळीकडे मिळेल। थोडासा फूड कलर घातलेला आहे। अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे। थोडेसे दही घातलेले आहे। कोथिंबीर घातलेली आहे। पुदिना घातलेला आहे आणि ही कस्तुरी मेथी चुरून टाकलेली आहे। मीठ घातलेलं आहे आणि थोडेसे तेल घातलेले आहे। हे सगळे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मसाला सगळा चिकनला लागला पाहिजे। आणि आपण तळलेला कांदा चुरून घातलेला आहे, तोही या मिश्रणात पूर्ण मिक्स करायचा आहे। आता आपण मिक्स करून घेतलेले आहे। आपण पाणी उकळले का बघूया। पाणी आपलं उकळलेलं आहे। आपण त्यात धुतलेला तांदूळ घालू। तांदूळ सावकाश घालायचा आहे। पाणी उकळलेलं आहे। थोडासा तांदूळ हलवून घ्यायचा आहे, खाली चिकटू नाही म्हणून। तांदूळ आपल्याला जास्त शिजवायचा नाही। पाणी उकळलेलं आहे, अर्धा शिजलेला चालेल। तांदूळ अर्धा शिजलेला दिसतोय। आपल्याला तांदूळ जास्त शिजवायचा नाही, कारण चिकन बरोबर तांदूळ शिजणार आहे। आपला भात आता रेडी झालेला आहे। बघा, थोडासा नखाने दाबून, बोटाने दाबून बघायचा आहे। त्यात 2-3 कण्या लागतात, तो तसाच राहून द्यायचा आहे पाण्यामध्ये। आता आपण चिकन गॅसवर ठेवूया। त्यामध्ये आपल्याला रेड चिली सॉस टाकायचा आहे। आणि ग्रीन चिली सॉस टाकायचा आहे। 1 चम्मच सोया सॉस टाकायचा आहे। 2 चम्मच शेजवान चटणी टाकायची आहे।
आणि चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे आणि अर्धा किलोच राईस आहे. अर्धा किलोच्या प्रमाणे चिकन बिर्याणी व्यवस्थित होते. चिकन आपल्याला कमी पण नको, जेवढा तांदूळ तेवढंच चिकन घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून थोडेसे शिजवून घ्यायचे आहे. जास्त चिकन शिजवायचं नाही, पुन्हा आपल्याला चिकन शिजणार आहे. मी चिकन हलवून घेतले आहे. आता आपण त्यावर भाताची लेयर टाकूया. मी डायरेक्ट पाण्यातनं भात काढून यावर टाकत आहे. आता मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे आणि त्यावर कुकर ठेवलेला आहे. भात टाकल्यानंतर त्यावर बिर्याणी मसाला, तळलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे. त्यावर पुन्हा भाताची दुसरी लेयर टाकायची आहे. व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्यावर पुन्हा थोडासा बिर्याणी मसाला, थोडासा पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा टाकायचा आहे. थोडंसं तेल वरतून टाकायचं आहे भात मोकळा होण्यासाठी. मी फूड कलर घेतलेला आहे, पिवळा कलर. तुम्हाला हवा असेल तर टाकू शकतात, नाही तर काही गरज नाही. वरतून शिंपडून घ्यायचं आहे आणि ढाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस मीडियम ठेवून 15 ते 20 मिनिट बिर्याणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बघा किती छान बिर्याणी बनलेली आहे आणि एकदम परफेक्ट आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आहे ना छान चायनीज चिकन बिर्याणी. नक्की कळवा रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि तुम्हाला कुठली रेसिपी हवी आहे, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.